हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विद जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड आपल्यासाठी हा शैक्षणिक व्हिडिओ घेऊन येत आहे. प्रकरण पहिले, संदेशवहनाची ओळख. विषय आहे पायाभूत व्यावसायिक संदेशवहन, जो बीकॉम प्रथम वर्ष प्रथम सत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहे. या पहिल्या प्रकरणामध्ये यापूर्वी मी 3 अध्यापनाचे व्हिडिओ घेतलेले आहेत. त्यानंतर हा पहिल्या प्रकरणातील आपला चौथा व्हिडिओ या ठिकाणी सादर करीत आहे, जो की आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत संदेशवहन प्रक्रियेतील अवस्था, टप्पे किंवा पायऱ्या, ज्यासाठी आपण इंग्रजीमध्ये हेडिंग बघतो कम्युनिकेशन प्रोसेस स्टेप्स किंवा स्टेजेस ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. तर यामध्ये पहिली अवस्था किंवा टप्पा किंवा पहिली संदेशवहन प्रक्रियेतील पायरी आहे संदेशवहनाचा उद्देश ठरविणे. तत्पूर्वी आपण संदेशवहनातील पायऱ्या, टप्पे म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. संदेशवहन हे माहिती देण्याची व मिळविण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत संदेशवहन करण्याचे ठरविल्यापासून केलेल्या संदेशवहनाला प्रतिसाद मिळेपर्यंत ज्या काही अवस्था असतात त्या पुढील प्रमाणे आहेत. तर पहिली अवस्था आहे संदेशवहनाचा उद्देश ठरविणे. यामध्ये आपण बघू, कोणतेही संदेशवहन करण्यापूर्वी त्या संदेशवहनाचा उद्देश अगोदर निश्चित करावा लागतो. यात प्रामुख्याने संदेशवहन कोणाला करावयाचे व का करावयाचे याचा निर्णय घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, भागधारकांना वार्षिक सभेची सूचना देताना सर्व भागधारकांना सूचना देणे, तसेच ती सूचना कायद्याच्या तरतुदीनुसार देणे हा आपला या संदेशवहनातील हेतू असू शकतो. दुसरा टप्पा आहे संदेशवहनातील संदेश निश्चित करणे. संदेशवहनाचा हेतू निश्चित केल्यानंतर तसेच संदेशवहन कोणाला करावयाचे आहे हे निश्चित झाल्यावर संदेशवहनातील संदेश ठरवावा लागतो. संदेशातील तपशील संदेशवहनाचा उद्देश सफल करण्यास सहाय्यभूत ठरला पाहिजे. त्याचप्रमाणे संदेश कोणाला दिला जातो आहे त्यावरून संदेशाची भाषा ठरवावी लागते. उदाहरणार्थ, अभियांत्रिकी विषयासंबंधी तज्ज्ञांना माहिती देताना आपल्या संदेशात नवीन तांत्रिक माहिती द्यावी लागते, परंतु सर्वसामान्य व्यक्तींना माहिती देताना सर्वसाधारण स्वरूपाची माहिती दिली तरी चालते. अशा प्रकारे संदेश कुणाला द्यावायचा आहे व का द्यावायचा आहे हे लक्षात घेऊन संदेशाचा तपशील ठरवावा लागतो. नंबर 3 अवस्था आहे योग्य माध्यमाची निवड. संदेशाचा उद्देश आणि संदेशाचा तपशील निश्चित झाल्यावर तो संदेश कोणत्या माध्यमाने द्यावयाचा हे देखील ठरवावे लागते. उदाहरणार्थ, संदेश प्रत्यक्ष मुलाखतीत तोंडी द्यावयाचा की पत्र लिहून द्यावयाचा, फोन अथवा ईमेल किंवा व्हॉट्सॲपने द्यावयाचा, यापैकी कुठल्या माध्यमाने संदेश द्यावयाचा हे आपल्याला त्या ठिकाणी निवडणं अपेक्षित असतं, ज्यामुळे संदेश
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे निश्चित वेळेत आणि निश्चित स्वरूपात जाईल याची आपल्याला खात्री असते. त्यानंतर नंबर 4 आहे प्रत्यक्ष संदेश पाठविणे. माध्यमाची निवड झाल्यावर संदेशदाता त्या माध्यमाद्वारे संदेश श्रोत्याकडे संदेश पाठवितो. या टप्प्यात प्रत्यक्ष संदेश पाठविण्याचे कार्य करावे लागते. हा संदेश फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून किंवा मोबाईलवरील मेसेजवरून किंवा ईमेलवरून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. नंबर 5 संदेश श्रोत्यास संदेश समजणे. संदेशदात्याने संदेश श्रोत्याकडे संदेश पाठविल्यावर आणि तो संदेश श्रोत्याला मिळाल्यावर संदेश श्रोता त्या संदेशाचा अर्थ समजून घेतो. यासाठी संदेश श्रोता संदेशाचे वाचन आणि श्रवण करीत असतो. येथे संदेश श्रोत्याने संदेशाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तो अर्थ समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीची सुद्धा त्या ठिकाणी तितकी पात्रता असणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्या कॉमर्सच्या विद्यार्थ्याला आपण इंजिनिअरिंगचं काही टेक्निक शिकवतो तर ते त्याला समजणार नाहीत. जर एखाद्या आर्टच्या विद्यार्थ्याला आपण स्टॅटिस्टिक्स सारख्या किचकट विषयाच्या मॉडर्न स्टेजेस जर शिकवल्या तर त्याला त्या समजणार नाहीत. म्हणजेच त्या व्यक्तीची त्या ठिकाणी त्या संदेशाला अनुसरून पात्रता सुद्धा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्या पात्रतेनुसार जर त्याला संदेश दिला असेल तर संदेश श्रोता त्या ठिकाणी निश्चितच संदेश समजून घेईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे यामध्ये प्रतिसाद मिळणे. संदेश श्रोत्याला संदेश मिळाल्यावर व त्या संदेशाचा अर्थ समजल्यावर संदेश श्रोता संदेशदात्याला त्या संदेशाच्या संदर्भात प्रतिसाद देतो. सर्वसाधारणपणे संदेशदाता आपल्या संदेश वहनासाठी अनुकूल प्रतिसादाची अपेक्षा करीत असतो. परंतु संदेश श्रोत्याने जर संदेशाचा अर्थ समजून घेताना संदेशदात्याच्या मनातील अर्थापेक्षा वेगळा अर्थ जर लावला तर मात्र प्रतिकूल प्रतिसाद दिला जातो. जेव्हा संदेशदात्याला संदेश श्रोत्याकडून प्रतिसाद मिळतो तेव्हा संदेश वहनाची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत. हेडिंग जे आहे आपल्या या पहिल्या प्रकरणाचे शेवटची हेडिंग आहे. या प्रकरणामध्ये शेवटचा भाग आहे हा स्वॅट ॲनालिसिस अर्थात स्वॅट विश्लेषण म्हणजे आत्मपरीक्षण. स्वॅटचा आपण या ठिकाणी अर्थ बघूयात विश्लेषणापूर्वी. यस हे स्वॅट मधील पहिलं अक्षर आहे. यस म्हणजेच स्ट्रेंथ शक्ती बलस्थाने. डब्ल्यू वीकनेस म्हणजे उणिवा दोष. दोष कोणते असतील मग या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक. वीकनेसला आपण कमजोरी सुद्धा या शब्दाने सुद्धा उल्लेख करू शकतो. ओ ऑपॉर्च्युनिटीज संधी आणि सी चॅलेंजेस आव्हाने. तर याचा आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी स्वॅट ॲनालिसिस म्हणजे काय किंवा आत्मपरीक्षण म्हणजे काय त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. त्यानंतर प्रत्येक शब्दाचा मी अर्थ सविस्तर आपल्याकडे समोर मांडणार आहे आणि आपल्याला तो समजेलही याची मला नक्कीच खात्री आहे. आपणास जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवनाचा एक आराखडा तयार करावा लागतो.
ज्याप्रमाणे कोणताही सेनापती एखाद्या लढाईची मोहीम तयार करताना आपल्या सैन्याची बलस्थाने कोणती, त्यांच्या कमजोरी कोणत्या याचा काळजीपूर्वक विचार करतो, आपल्या शक्तीने कोणकोणते फायदे होऊ शकतात आणि आपल्या कमजोरीमुळे कोणते नुकसान होऊ शकते, कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल याचा तो अगोदर विचार करत असतो. जसे शिवाजी महाराजांनी पाहिले की मोगलांकडे सैन्य जास्त आहे व आपल्याकडे कमी आहे, तेव्हा समोरासमोर युद्ध करणे म्हणजे निश्चितच मृत्यूला आमंत्रण देणे हे त्यांच्या लक्षात आलं. तसेच मोगलांच्या सैन्याची कमजोर बाजू म्हणजे त्यांना डोंगर दऱ्याखोऱ्यात चढणे जमत नव्हते. म्हणूनच शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने मोगलाशी युद्ध केले, म्हणजे आपली बलस्थाने व वर्मस्थाने म्हणजेच कमजोरी, उणिवा ओळखल्याबरोबरच शत्रूच्या शक्तीचा व त्याच्या दुर्बलतेचा अभ्यास ते सतत करीत असल्यामुळेच त्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार झाले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. स्वयंविकासासाठी देखील या पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे आपण कसे आहोत, आपण एका क्षेत्रात कुठे आहोत हे ठरविण्यासाठी देखील या तंत्रज्ञानाचा आपल्याला व्यवस्थित वापर करता आला पाहिजे. यालाच आत्मपरीक्षण असे म्हणतात. त्याचप्रमाणे व्यवसायात देखील आपणास आपल्या स्पर्धकावर मात करायची असते. यासाठी देखील आपण स्पर्धकाची शक्ती, त्याची कमजोरी ओळखून त्याच्या कमजोर बाजूंचा स्थानांचा फायदा घेणं या ठिकाणी अपेक्षित असते. असे करीत असतानाच आपणही आपली शक्ती आणि उणिवा ओळखल्या पाहिजेत. आपण आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे. आत्मपरीक्षण करण्यासाठी जी चाचणी घेतली जाते तिलाच इंग्रजीत आपण स्वॅट ॲनालिसिस असे म्हणतो. तर मग या ठिकाणी आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण बघणार आहोत यस, स्ट्रेंथ म्हणजे शक्ती म्हणजे बलस्थाने. काय आहेत मग शक्ती, स्ट्रेंथ? प्रत्येकाने आपली बलस्थाने शोधली पाहिजेत व त्यानुसार आपल्याला काम करण्यासाठी योग्य क्षेत्र निवडले पाहिजे. प्रत्येकाची शक्ती वेगवेगळी असते. कुणाची स्मरणशक्ती चांगली असते, तर कुणाची भाषाशैली चांगली असते, तर कुणाचे हस्ताक्षर चांगले असते, तर कुणाचा भारदस्त आवाज असतो, तर कुणाला अत्यंत गोड आवाज असतो, तर कुणाचे शरीर अत्यंत पिळदार बलदंड असते, इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुण व्यक्तीमध्ये असतात. काही व्यक्तीमध्ये एकापेक्षा जास्त अशा प्रकारचे गुण असतात, तर काहीमध्ये एखाद्या गुणामध्येच ते उच्च स्थानी पोहोचलेले असतात. अशा प्रकारचे गुण आपल्यात असतील तर ते आपण ओळखले पाहिजेत. चांगले गुण आढळले तर ते हळूहळू विकसित केले पाहिजेत. एवढेच नव्हे तर आपल्यात नसलेले गुण म्हणजे बलस्थाने आपण अंगीकारले पाहिजेत. नवीन कौशल्ये संपादन केली पाहिजेत. तरच आपले व्यक्तिमत्व विकसित होईल. तसेच आपली शक्ती शोधून त्यांना साजेसे क्षेत्र निवडून त्याप्रमाणे महत्वाकांक्षा ठेवल्या पाहिजेत. 4 लोकांसमोर भाषण देण्याची हिंमत नसलेल्या व्यक्तीने प्राध्यापक होण्याचे स्वप्न बाळगल्यास त्याला त्याच्या आयुष्यात सातत्याने निराशेला सामोरे जावे लागेल. जर एखादी व्यक्ती अत्यंत सडपातळ आहे आणि ती जर विचार करत असेल की मला शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं पाहिजे, तर या ठिकाणी काय होईल, त्या व्यक्तीला निश्चितच निराशा प्राप्त होईल आणि भविष्यात तिचा काहीही त्या ठिकाणी फायदा होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण ओळखलं पाहिजे की आपल्यामध्ये जे गुण आहे त्यालाच आपण मोठ्या प्रमाणावरती चालना दिली पाहिजे. हे ओळखण्यासाठी
बऱ्याचदा आपण काय असतो, संदिग्धता निर्माण होते की माझ्यामध्ये कोणते गुण आहेत हे मलाच माहिती नाही, असं काहींना बऱ्याच वेळेस वाटत असतं. कारण आपण जे काम दिलं ते साधारणपणे गाढवाप्रमाणे करत असतो. म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये तरबेज आहोत किंवा कुठलं आपल्याला आवडतं. काही जण म्हणतात, छंद विचारला आपण वर्गामध्ये की तुला काय आवडतं, तर कुणी सांगतात मला पुस्तक वाचायला आवडतात, तर कुणी सांगतं मला कविता करायला आवडतं, तर कुणी म्हणतो मला पेपर वाचायला आवडतं, तर कुणी म्हणतो मला जनरल नॉलेज चांगलं आहे माझं, मला ते वाचायला आवडतं. आणि जर त्यामधला एखादा आपण प्रश्न विचारला की मग काय म्हणतात, नाही मी ते वाचलं नाही, मी त्या कविता केल्या नाहीत, मी तितका त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. काही जण म्हणतात मला गाणे फार आवडतात, मला चित्रपट बघायला आवडतात. मग आपण विचारलं की या चित्रपटामध्ये कोण अभिनेता आहे, अभिनेत्री आहे, इथपर्यंत त्यांची सांगण्याची मजल असते, परंतु त्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण म्हटलं की आठवत नाही, येत नाही. म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय करतो, सहज बोलून जातो, परंतु आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष ठेवत नाही की आपली खरंच ती स्ट्रेंथ आहे का नाही. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपले गुण आपल्या मित्रांवर पारखून घेतले पाहिजेत. आपल्यात एखादा गुण आहे असे मित्राने सांगितल्यास तो गुण वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गुणांचा कोठे कसा वापर करता येईल याचा शोध घेऊन त्या दिशेने प्रयत्न केले गेले पाहिजेत. बऱ्याच वेळेस कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्टेज मिळत असतात. जसं वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टेज मिळतो. त्या ठिकाणी मग काही विद्यार्थ्यांना त्यांची कलाकारी सादर करण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते. त्या ठिकाणी त्यांनी जर चांगलं काही बाब केली असेल स्टेजवर, तर तिला नक्कीच त्याने भविष्यात प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर आपण दुसरं या ठिकाणी बघणार आहोत, विकनेस. विकनेस म्हणजेच आपली वर्मस्थळे, दोष किंवा कमजोरी. दोष या शब्दाचा अर्थ व्यापक स्वरूपाने लक्षात घ्यावा लागतो. यात स्वभावातील दोष, कौशल्यातील दोष, वाईट सवयी, ज्ञानाची कमतरता या सर्वच बाबींचा एकत्रित विचार म्हणजे आपल्यातील दोष होत. सर्वप्रथम आपल्यातील दोष कोणते आहेत याचा आढावा घ्या आणि त्या दोषांवर सतत मात करण्याचा प्रयत्न करा. आपल्या गुणांची संख्या वाढवून दोषांची संख्या कमी करण्यामध्येच आपला विकास दडलेला असतो. प्रथम दोष जाणून घ्या. यासाठी आपल्या मित्राला विचारून आपल्यातील दोष जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. बरेचदा काही विद्यार्थी अभ्यासात खरोखरच खूप हुशार असतात, परंतु त्यांच्यामध्ये मोठा दोष असतो काहीमध्ये, जे आईवडिलांना उलटून बोलतात, त्यांची निंदा करतात. बऱ्याचदा मित्र आपसामध्ये मित्रांची नावे न घेतात वडिलांच्या नावाने एकमेकांना हाका मारतात. हे त्यांच्यामधील काय असतात, दोष असतात. काहींना सकाळी उठल्याबरोबर चहा पिल्याशिवाय दिवसच उजाडला असं वाटत नाही, तर ही चहा पिण्याची जी सवय आहे ती सुद्धा वाईट सवय आहे. काहींना वर्गामध्ये विनाकारण बडबड करण्याची सवय असते, पाठीमागे बसून. या जे आपले दोष असतात हे आपण काय केले पाहिजे, शोधून कमी केले पाहिजेत आणि आपल्या शक्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे, ज्या चांगल्या शक्ती आहेत त्या. दोषाचे आपण या ठिकाणी दोन प्रकार आहेत. पहिला दोष आहे शारीरिक दोष. शारीरिक दोष म्हणजेच शरीरासंबंधीचे दोष म्हणजे शारीरिक दोष होय. या दोषामध्ये तसा कोणता बदल करता येत नाही, परंतु त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी करता येते. उदाहरणार्थ, एखाद्याची उंची कमी असते, त्याची उंची त्या ठिकाणी वाढविता येणे शक्य नसते, परंतु तो उंच दिसावा म्हणून त्याचं राहणीमान त्या ठिकाणी सुधारू शकतो. काही अंशी तो उंच टाचाचे बूट घालून आपली उंची त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो. काही शारीरिक दोष आधुनिक संशोधनाने दूर करता येतात, पण त्याचा खर्च मात्र काही जास्त असतो. उदाहरणार्थ आपण बघतो की बऱ्याच चित्रपटसृष्टीतील नटी आहेत की ज्यांनी प्लॅस्टिक सर्जरी करून आपल्या चेहऱ्यावरील दोष दडविलेले आहेत, कमी केलेले आहेत.
म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये काही दोष असतील की तुम्ही सगळ्यांनी प्लास्टिक सर्जरी करायला जायचं, अशी अजिबात आवश्यकता नाही. दुसरा दोष आहे मानसिक दोष. हा शारीरिक दोषापेक्षाही घातक आहे. मानसिक दोषही काही प्रमाणात दूर करता येतात, परंतु तसे मनापासून प्रयत्न व्हायला पाहिजेत. मनाचा ठाम निश्चय आवश्यक असतो. जसं बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये दोष असतो, हुशार असतात, ज्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते, आई वडील शिक्षणासाठी त्यांना बाहेर गावी ठेवतात, बाहेर ठिकाणी राहण्यासाठी त्यांना आर्थिक पैशाची तडजोड करतात, परंतु त्यातील हे विद्यार्थी रूमवर राहतात आणि आपल्या मित्राचा वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा करून केक आणतात आणि वाढदिवस साजरा करतात. मग तुम्ही म्हणाल वाढदिवस साजरा करणं चूक आहे का? नाही, परंतु त्या ठिकाणी केक आणून तो केक चेहऱ्यावर एकमेकांच्या फासणं हे तर निश्चितच चूक आहे. मग अशा त्या ठिकाणी करतात. काही विद्यार्थी बिडी, सिगारेट, गुटखा, जर्दा, तंबाखू, तर काही दारूचं व्यसन सुद्धा करतात. मग हा काय आहे? त्या विद्यार्थ्यांमध्ये दोष आहे, कारण की त्यांच्या पालकांनी त्यांना शिक्षणासाठी बाहेर ठेवलेलं असतं, तर त्याचाच त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. अनावश्यक खर्च टाळले पाहिजेत, वाईट सवयी त्यागल्या पाहिजेत. त्यानंतर आपण तिसरं बघणार आहोत अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. मनुष्याला जर जीवनामध्ये काही संधी मिळाली तर तो निश्चितच त्या संधीचा उपयोग करून घेतल्यास यशस्वी होतो, सक्सेस होतो. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी संधी साधली पाहिजे, परंतु व्यक्तीने संधी साधू बनवू नये. बऱ्याच वेळेस संधी न मिळाल्यामुळे काही व्यक्ती निराश होतात. काही वेळेस एखाद्या व्यक्तीला प्रमोशन जे असतं ते वेळेवर मिळत नाही, उशिरा मिळतं, तर मग त्यावेळेस तो व्यक्ती निराश होतो. त्याला असं वाटतं की आपल्यासोबत जे व्यक्ती लागल्या होत्या, इतर व्यक्ती, त्या व्यक्तींचं प्रमोशन झालं, त्या व्यक्ती पुढील स्थानासाठी प्रमोट केले गेल्या, त्यांना त्यांची प्रगती झाली, मी मात्र पाठीमागे राहिलो. मग अशा वेळेस निराशावादी दृष्टिकोन न ठेवता आपण पाठीमागे कशामुळे राहिलेलो आहोत याचा विचार करून भविष्यामध्ये त्या चुका टाळता येतील का याचा विचार केला पाहिजे. संधी जेव्हा येते तेव्हा ती आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपात व वेगळ्या दिशेने येत असते. ती दुर्दैवाच्या स्वरूपात किंवा तात्पुरत्या अपयशाच्या स्वरूपात येत असते. म्हणून अनेक जण अधिक अपयशी ठरतात. यावर उपाय काय आहेत? यावर उपाय म्हणजेच एखाद्या संस्थेत जर पदोन्नतीची संधी नाही असे आपल्या लक्षात आल्यास दुसऱ्या संस्थेत नोकरीचा प्रयत्न करावा. मग ती संस्था लहान असली तरी चालेल, कारण महत्वाकांक्षेला मुरड घालून जीवन जगण्यापेक्षा नोकरीचे दुसरे ठिकाण शोधणे केव्हाही उपयुक्त ठरते. थोडक्यात संधी जर मिळत नसेल तर ती निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. दुसरे एक उदाहरण बघूया आपण या ठिकाणी. आलेली संधी तुम्ही ताबडतोब उचलली पाहिजे, सत्कारणी लावली पाहिजे, नाहीतर त्यामुळे आत्मविश्वास गमावण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. जसं उदाहरणार्थ जर कॅम्पस इंटरव्ह्यू महाविद्यालयात आला असेल आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यासाठी ती काय असते, प्रकारची संधी असते, त्याने ती स्वीकारली पाहिजे. त्याच्या माध्यमातून हळूहळू त्याने प्रगती केली पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेस काय वाटतं, डायरेक्ट मला टाटा कंपनीमध्ये, बिर्ला कंपनीमध्ये जॉब मिळाला पाहिजे. नाही, त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि एकदम त्या ठिकाणी कुणालाही जाता येणं शक्य नाही. शिडीप्रमाणे एक एक स्टेपनुसारच चढावं लागतं. आणखी एक उदाहरण बघूयात आपण. तबलावादक कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारतो कारण त्याला आणखी रियाज करायचा असतो. असे करता करता त्याची 10 वर्षे निघून गेली पण त्याचा जाहीर कार्यक्रम झाला नाही. तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या समोर पुढे पुढे जाण्याचे कोणकोणते पर्याय, संधी उपलब्ध आहेत त्याचा सातत्याने विचार करावा. संधीचा शोध घेत चला व एखादी संधी आली की ती पकडा.
जर संधी येणार नाही याची खात्री पटली तर संधी निर्माण करा. बऱ्याच वेळेस काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आढळतात किंवा आपण त्यांना विचारलं की काय करतो रे, तर तो सांगत असतो, सर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. किती दिवस झाले? 4-5 वर्ष झाले तरी स्पर्धा परीक्षेची तयारी चालूच आहे. आपण विचारलं, मग तू इतक्या दिवसापासून काही लागलेलं दिसत नाही सर्विसला, त्याचं कारण काय? तर तो म्हणतो, नाही मला फक्त DYSPच व्हायचं आहे. मग DYSP होण्यासाठी जाहिरात लवकर आलेली नाही किंवा एखाद्या वेळेस DYSP होता होता मार्क्स कमी पडले, तर मग त्यापूर्वी जर PSIच्या जागा निघालेल्या असतील तर त्या ठिकाणी PSI होण्यास काहीही हरकत नाही. PSI वा नंतर पुन्हा DYSPची परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे आलेली संधी देऊ नका, एकाच याच्यावरती केवळ अवलंबून राहू नका. जर तुम्ही त्याच पद्धतीचा अभ्यास करत असाल तर. नाहीतर असंही होतं बऱ्याच वेळेस, विद्यार्थी नेटची तयारी करतो, MPSCची तयारी करतो, UPSCची तयारी करतो, बँकिंग परीक्षेची तयारी करतो आणि शेवटी विद्यार्थ्याच्या हातात काहीच नसतं. त्यानंतर आपण या ठिकाणी चौथा बघणार आहोत, चॅलेंजेस. चॅलेंजेस म्हणजेच आव्हाने. जेव्हा आपण कोणतीही कृती करू लागतो तेव्हा त्या कृतीमध्ये कोणकोणती आव्हाने आहेत तसेच कोणकोणते स्पर्धक आहेत याचा विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, समजा आपणास वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते ज्ञान कौशल्य आहे, परंतु याशिवाय आपले स्पर्धक कोण कोण आहेत हे जर आपल्याला समजले तर त्या स्पर्धेमध्ये आपण किती निश्चित यशस्वी होऊ किंवा नाही याचा आपल्याला त्या ठिकाणी अंदाज येऊ शकतो व आपली मानसिक स्थिती त्या ठिकाणी आपण तिच्यावरही नियंत्रण ठेवू शकतो. जर स्पर्धक कमकुवत असतील तर आपणास निश्चितच यश मिळेल, कारण यामुळे आपला आत्मविश्वास येईल व मनावरचा ताण कमी होईल. परंतु जर स्पर्धक आपल्याला माहिती आहे की जे आहेत ते आपल्यापेक्षा प्रभावी व्यक्तित्व आहेत, त्यांचं प्रभावी वक्तृत्व आहे, तर मात्र त्या ठिकाणी आपल्या मनावरती दडपण येऊ शकते. अशा वेळेस ताण कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे त्या ठिकाणी ईर्ष्या कमी करणे. म्हणजे असं आपण ठरवायचं की नाही, मी जो पार्टिसिपेट करतोय ते फक्त बक्षीस मिळवण्यासाठी नाही, तर मला तो छंद आहे, मला आवड आहे वक्तृत्व स्पर्धेची, त्यामुळे मला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे. मी त्या ठिकाणी मला नंबर मिळाला तरी फार आनंद होईल, नाही मिळाला तरी मला त्या ठिकाणी दुःख अजिबात होणार नाही. थोडक्यात पराजय अटळ आहे असे लक्षात येत असेल तर परिस्थितीशी आपण त्या ठिकाणी तडजोड केली पाहिजे. त्याचप्रमाणे आव्हान हे केवळ स्पर्धकाकडूनच असते असे नाही, तर प्रत्यक्ष प्रक्रियेतही असते. उदाहरणार्थ, चालत्या बसमधून उडी मारताना स्पर्धक असो अथवा नसो, धोका मात्र त्या ठिकाणी असतोच. दुसरे उदाहरण म्हणजे विमान आकाशात उडते तेव्हा वैमानिकाला कोणी स्पर्धक नसतो, मात्र विमानाचे इंजिन बिघडले, विमानाला आग लागली, विमानात अतिरेक्याने बॉम्बस्फोट घडून आणला, विमानाचे अपहरण झाले, तर मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी धोके असतात. प्रवाशांना सुरक्षित नेऊन सोडणं हे त्याच्यासमोर एक चॅलेंज असतं. म्हणून आपण जे क्षेत्र निवडतो त्या क्षेत्रातले असे कोणते धोके आहेत आणि त्यातील कोणती आव्हाने आहेत, आपले स्पर्धक कोण आहेत याचा विचार केल्यास नैराश्य टाळता येईल. आपले गुण दोष हे आपल्या व्यक्तिमत्वातच असतात, परंतु संधी आणि धोके आपल्या व्यक्तिमत्वाच्या बाहेरचे असतात. तेव्हा आपल्या गुणदोषाचा विचार करणे व बाहेरील संधी व धोक्यांचा विचार करणे म्हणजेच स्वॅट ॲनालिसिस होय. प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा तरी असे विश्लेषण शांतपणे व यशस्वीपणे केल्यास मनावरील ताण कमी करणे शक्य आहे. थोडक्यात प्रत्येकामध्ये काही शक्ती व काही उणीवा असतात, तसेच
ते उघड किंवा गुप्त स्वरूपाच्या असतात. शक्ती व कमजोरी या दोन्ही गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. त्या अंतर्गत स्वरूपाच्या असतात व त्या आपल्या नियंत्रणात असतात. त्यामुळे एखाद्या परिस्थितीसाठी या गुण व अवगुणात योग्य तो बदल करता येतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीमध्ये चांगले वक्तृत्व असल्यास ते त्याचे शक्तिस्थान असते, परंतु जर त्याचे हस्ताक्षर चांगले नसेल तर ती त्याची कमजोरी असते. असे म्हटले जाते की तुम्ही तुमच्या क्षीण जागेच्या ठिकाणी सशक्त बनू शकतात. म्हणजेच ज्याप्रमाणे वेल्डिंग करून तुटलेला भाग जोडता येतो व तो जोड मजबूतही बनतो, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वातील क्षीण जागा विचार, श्रद्धा व निष्ठेच्या तीव्रतेने वेल्डिंग करून सशक्त बनविता येतात. म्हणून माणसाने सततपणे पुढीलप्रमाणे प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपली बलस्थाने शक्ती वाढवली पाहिजे. ज्या आपल्या कमजोरी उणीवा असतील, दुर्बल स्थाने त्या कमी केल्या पाहिजे. ज्या मिळालेल्या संधी असतील त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे, सदुपयोग करून घेतला पाहिजे. जे आपल्यासाठी धोके असतील त्यांना आव्हानाच्या स्वरूपात आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आपल्या शक्ती सामर्थ्याला, बलस्थानाला वाढवायला शिकले पाहिजे. आपल्या दुर्गुणांना, ज्या कमजोरी असतील त्यांना कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि संधीचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आणि ज्या येणाऱ्या धोके असतील त्यांना आव्हान गृहीत धरून त्या ठिकाणी त्यांचा योग्य पद्धतीने सामना केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपले या विषयातील पहिले प्रकरण या ठिकाणी संपलेले आहे.